नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचे उत्खनन कोणाच्या परवानगीने कशासाठी करण्यात आले? उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्र कुमार हिंदसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केलेली आहे. वर्तकनगर येथील जानका देवी मंदिरालगत भूखंड क्रमांक 182, विसा क्रमांक 188, 189, 365, 192, 366 हे भूखंड 2003 साली खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करण्यात आले आहेत. या जागेचा TDR हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महानगरपालिकेचे नाव हटवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. त्यानंतर जागे झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विधी विभागाचे ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन यांच्याकडे देखील लेखी तक्रार करण्यात आलेली होती. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचे दिसून आले. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानामध्ये सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता, पण त्यासाठी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीने लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर लेडी मर्सी चर्चेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आले असल्याचं समजते. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्याने त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मैदानातील जमिनीचे गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी यावर चौकशी करून संबंधितांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं. त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं. अवर लेडी मर्सी चर्च ती संस्था आणि कॅस्पर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलो आहे. आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे. यांनी त्वरित लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी. माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी. जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे तसेच मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या 2 घटना घडलेल्या असतानाच त्यापाठोपाठ आता आणखी एक अशीच घटना मुंब्र्यात उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील कैलासनगर परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने 3 जणांवरती गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले असून
मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासापुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ रूम क्रमांक 2 येथे हा प्रकार घडलाय. जयंत नायर यांच्या मानलेल्या बहिणींची छेड काढण्यात आली होती. याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केलाय. या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. हा जयन येथून फरार झाला होता. मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह त्याला अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान जखमींना तात्काळ मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झालाय, तर उर्वरित दोघांवरती उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कैलासनगर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलीस बंदोबस्त वाढवलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत घटनेचा आढावा घेतलाय. या संदर्भातला तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं. या उद्दिष्टाच्या 96% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळालं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपोळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. मागील सन 2024-25 मध्ये 810 कोटी कर संकलन झाले होते. त्यांच्या तुलनेमध्ये यावर्षी 68.37 कोटी इतका अधिक महसूल प्राप्त झालेला आहे. मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले. तसेच ऑनलाईन तसेच सर्व संकलन केंद्रावरती कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. धनादेश, डीडी, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान सुट्टीच्या दिवशी संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल व्हॅन कॅम्प, SMS द्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले होतं. त्याचबरोबर ज्या करदात्यांनी विहित मुदतीमध्ये कर भरलेला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवरती वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित करणे इतर कारवाई करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या वतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सन 1979 मध्ये सदर मंदिराची स्थापना करण्यात आली असून उत्सवाचे हे 47वे वर्ष आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी 6:33 पासून सुरू झालेला आहे. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वामनतरे यांच्या हस्ते हनुमानाचा अभिषेक, पूजा आरती करण्यात आली. तसेच उत्सवाला सुरुवात देखील केली. यावेळी भाविकांनी प्रसादासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे यांच्या हस्ते राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, संपूर्ण कमिटीच्या उपस्थित महाभंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त देवळात दर्शनाला व महामंडळाला भाविक भक्तांनी गर्दी केली होती. सदर उत्सव यशस्वी करण्याकरिता माजी नगरसेवक संजय तरे, धनेश पाटील, प्रकाश वैती, भरत पाटील, गीता वैती, देवा वैती, दत्तात्रय वैती, मनोज तरे, जितेंद्र वैती, जयकुमार पाटील इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी माजी नगरसेविका महेश्वरी तरे, पायलट विशाल संजय तरे, अनेक पदाधिकारी, मान्यवर, भाविक भक्त, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेविका महेश्वरी तरे, राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. या उत्सवाला राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणेचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार, माजी महापौर स्वर्गीय अनंत वामनतरे यांचं विशेष योगदान लाभलेलं आहे, असे यावेळी सांगण्यात आलं. दादांची आठवण एवढी नेहमी येते. मी जर हक्काने बोलवणारा माणूस बलवंत पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना नागरिकांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हे आमचं गावाचं खूप पुराणं जुनं मंदिर आहे. हनुमान मंदिर हे पूर्वी कौलारू होतं. नंतर दादा महापौर असताना अनंतरे साहेब त्यांनी मित्तल बिल्डरच्या मागे लागून हे मंदिर बांधून घेतलं आणि 2001 पासून हा चालू केलेला भंडारा आहे.
हे आमचं 26 वर्ष आहे. 26 वर्ष तुम्ही ते सगळं पाहता की ते किती गर्दी असते आणि या भंडाऱ्यामध्ये कमीत कमी 30 ते 35,000 लोक जेवतात आणि जेवण चांगलं असतं आणि प्रत्येक भाविक इथे मला सांगतो जेवतो आणि डबे भरून घरी पण नेतात ते. त्यामुळे या मंदिराला खूप पवित्र स्थान आलेलं आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की असं तुमचं सहकार्य असू दे हनुमानाला. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज हनुमान जयंतीच्या सगळ्याच नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. हे शक्तीचं आपलं दैवत आहे, शक्तीचं आपलं दैवत आहे, तर त्या दैवताची पूजा नेहमीच होते आणि राबोडीत आमचं हे अतिशय जुनं मंदिर आहे. गेल्या 26 वर्षापासून इथे अन्नाचा भंडारा घातला जातो आणि हा भंडारा मला वाटतं ठाणे शहरातला सर्वात भंडारा हा मोठा असेल. खूप भक्तिभावाने लोक इथे येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात आणि मला वाटतं सकाळपासनं संध्याकाळी 5-5:30 पर्यंत आणि परत संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत अविरत असा हा भंडारा चालू असतो. तर सगळ्यांच्या इथे मनापासूनच्या लोक इकडे वृंदावनमध्ये असतील, परिसरातील सगळी लोक असतील, त्यांच्या ऐपतीनुसार वर्गणी देतात आणि ह्या भंडाऱ्याला हातभार लावतात. त्यामुळे सगळ्यांचाच हातभार या देवाच्या प्रसादाला लागतो आणि माझं तसं सगळ्यांना आव्हान आहे की ज्यांना कोणी माहीत नसेल तर त्यांनी देखील हा प्रसादाचा संध्याकाळी येऊन लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि सर्वांना परत एकदा हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 20 कोपरी ठाणे पूर्व स्टेशन लगत असलेल्या न्यू इंदिरानगर येथील 40 ते 45 झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची नोटीस देऊन सदर झोपडपट्टी अनधिकृत असल्याचे दर्शवून रेल्वे प्रशासनाने सदर झोपडीधारकांच्या झोपड्या तोडण्यासाठी 1 एप्रिल रोजी आले असता स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील आणि लोकनेते रमाकांत पाटील तसेच स्थानिक नागरिक विरोध दर्शवून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क करून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याशी संपर्क साधून सदर झोपड्या न तोडण्याचे आदेश माननीय खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्लीतून फोनद्वारे सदर झोपडपट्टी धारकांना अभय देण्याचे रेल्वे प्रशासनाला आदेश दिले. तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील यांनी संपर्क साधून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना संबंधित झोपडपट्टी धारकांसाठी बायोमेट्रिक करून कायमस्वरूपाच्या घरांचे आदेश देण्यात आले. याप्रसंगी इंदिरानगर नागरिकांनी नामदार एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील यांच्या नावे घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा करून समस्त शिवसैनिकांचे आभार मानले. ठाणे शहर काँग्रेसने महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टील कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असल्याने या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावरती थेट हल्लाबोल चढवलाय. शहरातील विविध भागामध्ये सुस्थितीत असलेले अनेक कचरा डब्या अयोग्य पद्धतीने बसवल्यामुळे उखडून रस्त्याच्या कडेला पदपथांवरती दिवसानुदिवस पडून आहेत. तरी देखील प्रशासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. करदात्यांच्या पैशाचा होत असलेला हा उघड अपव्यय थांबण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली आहे. स्मार्ट सिटी, आमदार निधी, खासदार निधी, विविध स्रोतांमधून बसवण्यात आलेले सर्व कचरा डब्यांचे फिजिकल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील 5 वर्षातील खर्च, डब्यांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात जे डबे संबंधित ठिकाणी अस्तित्वात आहेत की नाही याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शहरभर विखुरलेले व पडून असलेले स्टील कचरा डबे तातडीने संकलित करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा बसवावे तसेच भविष्यामध्ये गरजेनुसारच डबे बसवण्याचे धोरण राबवावे अशी सूचना करण्यात आली आहे. संबंधित विभागांवरती जबाबदारीने निश्चित करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहरभर पडून असलेले स्टील कचरा डबे एकत्र करून महानगरपालिका मुख्यालयासमोर टाकत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलेल्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.